समजा तुमच्या नावावर एखादा प्राईम प्लॉट आहे किंवा एखादा फ्लॅट आहे जो तुम्हाला आत्ता विकायचा आहे. पण तुम्ही कामानिमित्त एकतर परदेशात आहात किंवा आजारपणामुळे घराबाहेर पडू शकत नाही. मग अशा वेळी तुमच्याऐवजी दुसरी व्यक्ती तिथे जाऊन सही करू शकते का? किंवा एक दुसरी केस बघा. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर अतिशय विश्वास ठेवून त्याला तुमच्या बँकेचे व्यवहार किंवा मालमत्तेचे अधिकार दिलात. पण त्याने त्या अधिकारांचा गैरवापर करून तुमची मालमत्ता परस्पर दुसऱ्याच्या नावावर केली. मित्रांनो, या दोन्ही गोष्टी एकाच कायदेशीर दस्तऐवजाशी जोडलेल्या आहेत, ज्याला आपण पॉवर ऑफ अटर्नी असं म्हणतो. हे एक असं कायदेशीर साधन आहे जे कठीण प्रसंगी तुमची अडलेली कामं अगदी सहज पार पाडतं. पण जर हे देताना तुमच्याकडनं एक छोटीशी चूक झाली किंवा दुर्लक्ष जरी झालं, तरी तुमच्या आयुष्यभराचं उत्पन्न आणि कष्टाची मालमत्ता एका क्षणात तुमच्या हातातून जाऊ शकते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉवर ऑफ अटर्नी बद्दलच्या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जसं की पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे नेमकं काय, त्याचे काय प्रकार आहेत, कधी आणि कोणत्या परिस्थितीत तुम्ही ती देऊ शकता, त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं, पॉवर ऑफ अटर्नी देताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. त्यामुळे आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्या मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी खूप कामी येईल. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यात आधी पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊया. हा एक असा कायदेशीर दस्तऐवज आहे ज्याद्वारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला तिचे कायदेशीर, आर्थिक, व्यावसायिक किंवा वैयक्तिक निर्णय घेण्याचे अधिकार अधिकृतपणे देते. या प्रक्रियेत प्रायमरीली दोन व्यक्ती असतात. एक आहे प्रिन्सिपल, दुसरा आहे एजंट. जी व्यक्ती स्वतःचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीला देते त्याला कायद्याच्या भाषेत प्रिन्सिपल असं म्हणतात. आणि ज्या व्यक्तीला अधिकार मिळतात किंवा जी व्यक्ती प्रिन्सिपलच्या वतीने काम करत असते तिला एजंट असं म्हणतात. पण इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एजंट स्वतःच्या मर्जीने काही करत नाही. तो नेहमी प्रिन्सिपलच्या हितासाठी किंवा त्याच्या सांगण्यावरूनच काम करतो. आता प्रश्न हा येतो की पॉवर ऑफ अटर्नी कधी तयार केली जाते. कायद्यानुसार भारताचा कोणताही सामान्य नागरिक ज्याचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि जो मानसिकदृष्ट्या सक्षम आहे, म्हणजेच पर्सन ऑफ साऊंड माइंड आहे, तो दुसऱ्या व्यक्तीला स्वतःचे अधिकार देण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी तयार करू शकतो. यासाठी तुम्ही परदेशातच असलं पाहिजे किंवा आजारीच असलं पाहिजे अशी कोणतीही सक्ती नाही. जनरली पुढील 5 परिस्थितींमध्ये पॉवर ऑफ अटर्नी तयार केली जाते. पहिला आहे की बिझनेस किंवा पर्सनल सोयीसाठी तुम्ही भारतातच आहात, निरोगी आहात, पण तुमच्याकडे वेळेची कमतरता आहे. जर तुम्हाला बँक, सरकारी ऑफिसेसमध्ये जाणं शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या कामाच्या सोयीसाठी पॉवर ऑफ अटर्नी तयार करू शकता. दुसरं आहे की तुम्ही परदेशात आहात. जर तुम्ही नोकरी निमित्त किंवा बिझनेस निमित्त परदेशात आहात आणि तुमच्या भारतातील मालमत्तेची तुम्हाला काही विक्री करायची असेल, खरेदी करायची असेल किंवा कोणतंही कायदेशीर काम करायचं असेल तर तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी तयार करू शकता. तिसरं आहे आजारपणामुळे. जे लोक ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा आजारपणामुळे बँकेत जाऊ शकत नाहीत किंवा रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊ शकत नाहीत, ते पॉवर ऑफ अटर्नी तयार करू शकतात. चौथं आहे मल्टिपल ॲसेट्स. जर तुम्ही व्यावसायिक आहात आणि तुमच्या मल्टिपल प्रॉपर्टीज आहेत ज्या मल्टिपल शहरांमध्ये आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही वेळेवर उपस्थित राहू शकत नसाल तर अशा वेळेस तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी तयार करू शकता. आणि पाचवा आणि शेवटचं आहे फ्युचर इनकॅपॅसिटी. भविष्यात आजारपणामुळे किंवा वयोमानाने निर्णय घेणं जर कठीण झालं तर कुटुंबातील योग्य व्यक्तीने आर्थिक व्यवहार सांभाळावेत यासाठी तुम्ही आधीच पॉवर ऑफ अटर्नी तयार करू शकता. मित्रांनो, लक्षात ठेवा की जरी पॉवर ऑफ अटर्नी सामान्य माणसाच्या सोयीसाठी तो तयार करू शकत असला तरी तिची गरज संपताच ती त्वरित रद्द करणं हा शहाणपणा ठरतो. कायद्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नीचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत आणि हे दोन्ही प्रकार नीट समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे. पहिला प्रकार आहे जनरल पॉवर ऑफ अटर्नी.
यामध्ये प्रिन्सिपल त्याच्या एजंटला अथांग आणि व्यापक अधिकार देतात. उदाहरणार्थ, बँक अकाउंट ऑपरेट करणं, प्रॉपर्टी भाड्याने देणं, कोर्ट केसेस पाहणं, बिझनेसमधले निर्णय घेणं, हे सगळे अधिकार एकाच जनरल पॉवर ऑफ अटर्नीद्वारे दिले जाऊ शकतात. पण मित्रांनो, लक्षात घ्या की ह्यात खूप मोठा धोका असतो, कारण एजंट तुमच्या अनुपस्थितीत अनेक मोठे निर्णय घेऊ शकतात. दुसरा प्रकार आहे स्पेसिफिक किंवा स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी. यामध्ये एजंटला एका विशिष्ट कामासाठीच अधिकार दिले जातात. जसं की मला माझा फ्लॅट विकायचा आहे, तो फ्लॅट विकण्यासाठी आणि त्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी मी माझ्या बहिणीला अधिकार दिले. सो एकदा की तो फ्लॅट विकला गेला आणि त्याचं रजिस्ट्रेशन झालं की त्या स्पेशल पॉवर ऑफ अटर्नीचा कार्यकाळ आणि अधिकार त्याच क्षणी आपोआप संपतात. सो मित्रांनो, नेहमी स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी देण्यालाच प्राधान्य द्या, जेणेकरून तुमच्या कामाचा हेतूही साध्य होईल आणि गैरवापराची शक्यताही कमी होईल. पॉवर ऑफ अटर्नी तयार करण्यामागे 3 मेजर फायदे आहेत. पहिला आहे की तुम्ही जगात कुठेही असलात तरी तुमची कायदेशीर आणि आर्थिक कामं थांबत नाहीत. दुसरं आहे की जर तुम्ही अचानक आजारी पडलात तर बँक अकाउंटमधून उपचारासाठी पैसे काढणं सोपं होतं. आणि तिसरं आहे की जर तुमच्या मल्टिपल शहरांमध्ये प्रॉपर्टीज असतील तर तिथे जाण्या-येण्याचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतो. पण जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. पहिला तोटा काय आहे, तर गैरवापराची शक्यता. जर तुमचा एजंट प्रामाणिक निघाला नाही तर तो तुमच्या परस्पर किंवा तुमच्या सहीचा दुरुपयोग करून तुमची फसवणूक करू शकतो. दुसरा आहे अनियंत्रित अधिकार. पॉवर ऑफ अटर्नी देताना त्यामध्ये जे तुम्ही अधिकार देताय त्यावरती मर्यादा नाही घातल्या तर एजंट तुमच्या सहीचा दुरुपयोग करू शकतो किंवा तुमच्या मालमत्तेचा परस्पर सौदा करू शकतो. जर तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी देत असाल तर पुढील 5 गोष्टींची 100% काळजी घ्या. पहिला आहे योग्य व्यक्तीची निवड करा. ज्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणावरती तुमचा पूर्ण विश्वास आहे त्या व्यक्तीलाच तुमचा एजंट बनवा. दुसरं आहे तुमची पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर करा. प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी जर तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी तयार करत असाल तर सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन ती रजिस्टर करणं कायद्यानुसार बंधनकारक आहे. कारण फक्त नोटरी केलेली पॉवर ऑफ अटर्नी प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी व्हॅलिड मानली जात नाही. तिसरं आहे एक्सपायरी क्लॉज. तुमच्या पॉवर ऑफ अटर्नीमध्ये स्पष्ट लिहा की हे अधिकार फक्त 3 महिन्यांसाठी किंवा एका विशिष्ट कामापुरतेच मर्यादित आहे आणि ते काम झालं की ती पॉवर ऑफ अटर्नी रद्द करून टाका. चौथं आहे मालमत्ता विक्रीच्या अधिकारांवरती मर्यादा. तुमच्या जनरल पॉवर ऑफ अटर्नीमध्ये स्पष्ट लिहा की तुमच्या एजंटला ती मालमत्ता स्वतःच्या नावावरती किंवा दुसऱ्या कोणाला विकण्याचे किंवा ती दान करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. आणि 5वी गोष्ट आहे पॉवर टू रिवोक. तुम्ही कधीही रिवोकेशन डीड करून तुम्ही दिलेली पॉवर ऑफ अटर्नी रद्द करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा एजंट व्यवस्थित काम करत नाहीये तर तुम्ही त्याला नोटीस देऊन ती पॉवर ऑफ अटर्नी रद्द करू शकता. सो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे की पॉवर ऑफ अटर्नी हे कठीण प्रसंगात अत्यंत उपयुक्त ठरणारं एक कायदेशीर साधन आहे. पण अतिविश्वास आणि अस्पष्ट भाषा ही यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी तयार करायची असेल तेव्हा स्वतःच्याच हाताने काहीतरी लिहिण्याऐवजी एका चांगल्या वकिलाकडे जा, त्यांचा सल्ला घ्या आणि मगच ती तयार करा. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही कधी पॉवर ऑफ अटर्नी तयार केली आहे का? किंवा त्याबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, आम्ही तुम्हाला त्यावरती उत्तर देऊ. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर त्याला लगेच लाईक करा. या व्हिडिओला, या माहितीला इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी याला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.